आज आपण जगप्रसिद्ध श्री क्षेत्र लोणार येथील काही पुरातन स्थानाला भेटी देणार आहोत, जे की दैत्यसुदन मंदिर, पाण्याची धार, कुमारेश्वर मंदिर, कमळजा माता मंदिर इत्यादी ठिकाणी, त्याचप्रमाणे लोणार सरोवर परिसरातील भ्रमंती व या ठिकाणची पवित्र लीळा देखील श्रवण करणार आहोत। लोणार हे गाव शेंदूरजनहून मलकापूर सुलतानपूर मार्गे 41 किलोमीटर व खळेगाव सुलतानपूर मार्गे 30 किलोमीटर आहे। मेहकर ते लोणार पायमार्गे उदनापूर खळेगाव शारा मार्गे 23 किलोमीटर अंतरावर आहे। स्थानवंदन करण्याआधी प्रथम या ठिकाणची लीळा जाणून घेऊया। तर परमपूज्य परमहंत श्री तेलनसकर बाबा त्यामुळे या ठिकाणची जी लीळा आहे किंवा इथलं जे स्थान आहे हे बऱ्याच जणाला वंदन करण्यासाठी दुर्मिळ आहे। या ठिकाणची लीळा म्हणजे अशी आहे, स्वामी मेहकरला असताना स्वामीच्या सोबत नागूबाईसा आणि बोनेबाईसा या दोघीजणी शिष्या होत्या। या दोघीजणी स्वामीच्या सोबत असताना त्यांनी स्वामीजवळ आग्रह घेतला का जी लोणारला अष्टतीर्थ आहेत आणि आम्हाला अष्टतीर्थ करायचे, त्यामुळं तुम्ही आमच्या सोबत चला। आता परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तो संपूर्ण सृष्टीचा चालक मालक आहे आणि परमेश्वराने जीवाचा उद्धार करण्याचा विडा उचललेला आहे। त्याच्यामुळं जो कणवेचा जीव असेल, जो अधिकारी जीव असेल, अशा जीवासाठी परमेश्वर काहीही करायला तयार होतात आणि त्यांचा तो हट्ट ऐकल्याच्या नंतर स्वामी म्हटले ठीक आहे। स्वामी त्यांना लोणारला घेऊन आले। लोणारला घेऊन आल्याच्या नंतर लोणारला कुमारेश्वराचं मंदिर आहे। कुमारेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामीला चौकी आसन झालं। त्यांच्यासोबत जे बिढार होतं म्हणजे जे सामान होतं ते सामान स्वामींच्या जवळ ठेवलं आणि ह्या स्वामीला म्हणतात, नागूबाईसा आणि बोनेबाईसा स्वामींना म्हणतात की जीजी आता तुम्ही बिढार राखा, आम्ही अष्टतीर्थ करून येतो। तो सर्व सृष्टीचा मालक चालक परब्रह्म परमेश्वर मला हे सांगायचं की परमेश्वराने भक्ताच्या मनोधर्मासाठी किंवा भक्ताच्या इच्छेसाठी त्यांचं बिढारसुद्धा राखलं। स्वामींनी आज्ञा दिली तुम्ही करून या। त्या दोघीजणी गेल्या, अष्टतीर्थ केलं। अष्टतीर्थ करून येत असताना स्वामीसाठी अंगी आणि टोपरी आणली। लोणार जे गाव आहे या गावामध्ये स्वामी येण्याच्या अगोदर स्वामी फक्त कटिप्रदेशी एक सुडा आणि श्रीमुकुटी एक सुडा असे दोनच वस्त्र परिधान करायचे, परंतु इथं आल्याच्या नंतर नागूबाईसा आणि बोनेबाईसाच्या विनंतीवरून स्वामींनी अंगी आणि टोपरीचा स्वीकार केला। लोणारचं वस्त्र स्वामींनी सर्वात पहिले स्वामींनी परिधान केलं। तर लोणार आहे, या लोणारचे जे स्थानं आहेत हे स्थानं अतिशय महत्त्वाचे आहेत की जसं की स्वामी इथे एकांकाच्या वेळेस स्वामी इथे आले होते, त्यावेळेस सिंघनदेव नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता आणि त्या राजाच्या कानावर स्वामीची वार्ता पोहोचली की कोणीतरी महापुरुष या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची मूर्ती अशा प्रकारची आहे, राजकुमार असे दिसतात, लंब कर्ण आहेत, विशाल नेत्र आहेत, आजान भाऊ आहेत, म्हणजे अशा प्रकारचं जे काही वर्णन आहे स्वामीच्या श्रीमूर्तीचं, तर हे श्रीमूर्तीचं वर्णन ज्यावेळेस त्यांच्या कानावर गेलं त्यावेळेस ते राजा स्वामीच्या जवळ आले। परंतु तो जो राजा होता तो राजा धार्मिक होता, त्याला धर्माचं अंग होतं आणि धार्मिक असल्यामुळं त्याला हे माहिती होतं की रिक्त हस्ते न पश्यंती गुरु आणि देव आणि मित्र। जर आपल्याला आपल्या गुरुवर्यांना किंवा परमेश्वराला किंवा आपल्या मित्राला भेटायला जायचं असेल तर रिकाम्या हाताने जाऊ नये, म्हणून त्यांनी सुवर्णाच्या मोहरा सोबत घेऊन गेला आणि स्वामीच्या समोर ती सुवर्णाच्या मोहराची रास त्याने टाकली। स्वामीच्या समोर ती रास टाकल्याबरोबर स्वामींनी त्या राशीकडे बघितलं, स्वामीकडे बघितलं, आपलं राजाकडे बघितलं आणि मातीकडे बघितलं। या कृतीतून त्या राजाला जे समजायचं होतं ते त्याने समजून घेतलं, पण परमेश्वराला हे सांगायचं होतं की हे जे द्रव्य आहे हे द्रव्याचा आमच्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही। हे जे द्रव्य आहे हे द्रव्य आम्हाला मातीमोल आहे, परंतु जीवाच्या ठिकाणी काही लक्षणं असतात आणि ते जीवाच्या ठिकाणी जे लक्षणं असतात त्याच्यामुळं त्या राजाच्या मनामध्ये एक किंतु परंतु आला आणि त्यांनी 2 सेवक ठेवले। राजा निघून गेला।
2 सेवक याच्यासाठी ठेवले की आपण निघून गेल्याच्या नंतर हे जे महापुरुष आहे हे द्रव्य घेतील. स्वामींनी तो मनधर्म ओळखला आणि स्वामींनी ते जागा सोडली. स्वामी त्या महादेवाच्या जुन्या हेमाडपंथी मंदिरामध्ये बसलेले होते. त्या ठिकाणावरून उठून कमळजा देवीच्या मंदिरामध्ये स्वामीला चौकी आसन झालं आणि स्वामी कमळजा देवीच्या मंदिरामध्ये येऊन बसले. आणि मग त्या 2 सेवकांनी राजाकडं निरोप पाठवला की जी द्रव्य तर घेतलंच नाही, परंतु त्यांनी ते ठिकाणही सोडून दिलं. आणि मग तो राजा धार्मिक होता, त्याला माहिती होतं दिलेली वस्तू कधी आपल्या राजभंडारामध्ये टाकायची नाही. म्हणून त्यांनी ते जे द्रव्य स्वामीला अर्पण केलं होतं, तर त्या द्रव्याचा कुमारेश्वराचं जे मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये स्वामीला चौकी आसन झालं होतं, त्या कुमारेश्वराच्या मंदिराच्या परकोटाचं जे काम आहे ते त्या द्रव्यापासून झालेलं आहे. त्यावेळेस हे जे सिमेंट रेती वगैरे हे जे होतं ते त्यावेळेस नव्हतं, तर त्यावेळेस त्या राजांनी गूळ, चुना आणि दगड याचं ते परकोटाचं काम केलेलं आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा की मनुष्य म्हटल्याच्या नंतर मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. मनुष्याच्या ठिकाणी अधगती, अधमती, अधरती हे गुण आहेत आणि याच्यामुळं थोडंसं चूक होणं साहजिक आहे, चुकीचा गैरसमज होणं साहजिक आहे. परंतु धार्मिकता जर त्याच्या जीवनाला जोडलेली असेल तर त्या चुकीच्या मार्गातून सुद्धा तो काहीतरी संपन्न करू शकतो, निष्पन्न करू शकतो. जसं की या राजाच्या मनामध्ये किंतु परंतु आला होता, परंतु द्रव्य राजाच्या या दरबारामध्ये किंवा राज्य भांडारामध्ये ते पुन्हा टाकायचं नाही एवढी त्याला जाणीव होती. आणि त्याच्यामुळे ते द्रव्याचं त्याने त्या मंदिराच्यासाठीच उपयोगाला आणलं. ते द्रव्य पुन्हा राजामध्ये घेतलं नाही. असा एक सांगायचा मुद्दा म्हणजे हे जे लोणार शहर आहे, तर हे लोणार शहर अतिशय स्वामीच्या काळापासून चालत आलेलं आहे. लोणार शहर त्यावेळेसही मोठं शहर होतं, आजही मोठं तालुक्याचं ठिकाण आहे आणि आजही त्या ठिकाणचे जे स्थानं आहेत तर अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तर अतिशय सुंदर आपल्याला लीळा या ठिकाणी बाबांनी निरूपण केले. आता आपण श्री मधुसूदन मंदिर पाहणार आहोत, ज्या ठिकाणी भगवान विष्णूने लवणासुराचा वध केल्याचा उल्लेख आढळतो. हे मंदिर वास्तुशिल्पाचा एक आदर्श नमुना असून या ठिकाणी 185 प्रकारची शिल्प या मंदिरावर कोरलेले दिसून येतात. स्थानाची माहिती. आसन स्थान. हे स्थान दैत्यसुदनाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. देवळाची इमारत प्राचीन व भव्य असून त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. दंडवत प्रणाम. महानुभव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज श्री क्षेत्र लोणार या स्थानाला भेट दिलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं पवित्र स्थान दैत्यसुदन मंदिर यामध्ये आलेलो आहोत. माझ्याबरोबर महंत हिवरखेडकर बाबा शिवलीकर माझ्याबरोबर आहेत. ते स्वतः स्कूटीवर आलेले आहेत. आणि तेवढंच नव्हे, दैत्यसुदन मंदिर या ठिकाणी मी दुसऱ्यांदा भेट दिलेली आहे. विनंती करतो आपण या स्थानाची निरूपण करावी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आणि बोनेबाई दोन, त्यांचं नाव कामाईसा आणि नागाईसा हे दोघीचं नाव आहे. स्वामी मेहकरहून निघाल्या. बोनेबाईंनी स्वामीला सांगितलं की तुम्ही मेहकरला लोणारला चला जीजी. त्यावेळेस बोनेबाई आणि स्वामी इथं आलेत. इथं आल्याच्यानंतर हे दैत्यसुदनाचं मंदिर आहे, या ठिकाणी स्वामी थांबलेत. आता हे स्थान आपल्याला वंदन करायचं अतिशय जवळून. आणि हे जे काही चौकी आसन आहे, समोरचा चौक नमस्कारी आहे, ते आपण प्रत्यक्ष पाहूया. दैत्यसुदन मंदिर चौकी आसन. स्वामींनी या ठिकाणी बैठक झालेली आहे. हाच तो मधुसूदन मंदिरातील नमस्कारी चौक आहे. हो हो हो. हे विष्णूची चतुर्भुज मूर्ती. चतुर्भुज मूर्ती.
पूर्वी म्हणजे त्रेतायुगामध्ये विष्णू देवतेने लवणासूर दैत्याचा वध केला या ठिकाणी, त्यामुळं विष्णू दैत्यसुदन असं या नाव पडलेलं नाव आहे. पडलेलं आहे. विष्णू जसं दैत्यसुदन असं नाव पडलेलं आहे. उल्लेख आहे. स्वामी इथे आले होते त्रेतायुगामध्ये, रामसीता लक्ष्मण इथे येऊन गेले होते, त्याचाही उल्लेख आहे. दैत्यसुदन मंदिर या ठिकाणचं जे चौक, नमस्कारी चौक आहे, या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे. मी याच्या आधी आलेलो होतो, पण या स्थानाचं मलाच माहिती नव्हतं. आज आपल्याला अतिशय जवळून आपण हे स्थानवंदन करतोय. तेवढंच नाही आहे, हा मंदिर जो आहे सर्वज्ञ या परिसरात फिरलेले आहे. हे मंदिराचा परिसर देखील आपल्याला दाखवणार आहे. चल आता बोनाबाईचं हे ठिकाण आम्ही ज्यावेळेस बोनेबाईच्या समवेत दैत्यसुदन या मंदिरामध्ये आलेले होते, त्यावेळेस स्वामीच्या सोबत जे बोनेबाई होत्या त्या बोनेबाईची ही गुंफा आहे. या ठिकाणी स्वामीला त्यांनी स्वयंपाक करून, ही बोनेबाईची गुंफा त्यावेळेस हे फुलं वगैरे ठेवलेले होतेच. तेच आपणच ते ठेवलेले ना. नाही, कोणी गावात जे उपदेश वगैरे येतात ते इथे येऊन पूजन करतात. बरोबर. अतिशय अतिशय पवित्र असं बोनेबाईने स्वामीजींना जे आरोग्याला दिलेले जे काही स्थान आहे ते आपण पाहत आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आणि म्हणून हे दुर्मिळ स्थान दर्शन होणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो. आता आपण धारेच्या पाशील आसनस्थानाला भेट देतोय, जे स्थान डोंगराच्या खोऱ्यात लोणार सरोवराच्या वरच्या बाजूला धारेच्या पश्चिम बाजूस आहे. स्थानाचा ओटा नाही. आल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथं जे धार पडत आहे पाण्याची, त्या ठिकाणी स्वामी त्या गोमुखावर पाण्यामध्ये पाय सोडून बसलेले होते. 2. धारेपाशील आसनस्थान. या ठिकाणची लीळा सर्वज्ञांना गोमुखाच्या पश्चिम बाजूस पूर्वाभिमुख आसन झाले होते. एकांक लीळा 88 खप्र स्थानपोथी. जेथून पाण्याची धार पडते तेथे चरणांकित गोमुख होते, परंतु नमस्कारी गोमुख आज अस्तित्वात नाही, फक्त दगडी पन्हाळा आहे. येथील जे गोमुख आहे धारेच्या जवळचं ते गोमुख सध्या हिरडवला मांडलिक स्थानामध्ये
आहे, मांडलिक स्थान आहे त्याचं तयार केलेलं आहे. आपण लोणार सरोवर या स्थानावर जातोय आणि माझ्याबरोबर भारत सर म्हणून आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे काही जे पवित्र स्थान आहे त्या स्थानाला आपण भेटी देत आहोत. आता आपण 3 नंबरचं आसन स्थानाला जातोय. हे स्थान धारेच्या दक्षिणेस 1 फरलांग अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात लोणार सरोवराकडे जाताना पाऊल वाटेच्या दक्षिण बाजूस कुमारेश्वराच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौकाला एकूण 3 दरवाजे आहेत. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. कुमारेश्वर या ठिकाणची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बोनेबाई यांच्या सोबत लोणारला आल्यावर ते प्रथम येथे आले. त्यांना देवळाच्या चौकात आसन झाले. बोनेबाई या सर्वज्ञांच्या जवळ मात्रा ठेवून अष्टतीर्थी करण्यास गेल्या. त्या अष्टतीर्थी करून येईपर्यंत सर्वज्ञांना येथेच आसन होते. त्यानंतर ते बोनेबाई यांच्यासोबत धारेकडे गेले. पूर्वार्ध लीळा 99 स्थानपोथी. कुमारेश्वर महादेवाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि ही भिंत बापरे बापरे लोणार स्थानाकडे आपण आता जातो. या घनदाट जंगलातून आम्ही स्थानाकडे चाललेलो आहोत. आता आपण भारत शेजूळ सर जे आहे त्यांच्याबरोबर रामगया शिव मंदिर येथे जातोय. येथे महानुभव पंथीय लोक बरेचसे येतात असे त्यांच्याकडून कळाले, पण पोथीत याचा उल्लेख नाही. तरी पण हा परिसर पाहूया. या परिसरामध्ये अनुपलब्ध स्थाने 9 आहेत आणि त्याचा शोध सध्या मीही घेत आहे. अतिशय पुरातन हे हेमाडपंथी मंदिर आहे. आता आपण कुठे जाणार आहेत? कमळजा मातेकडे जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे जी बॅग आहे मला जड वाटली आणि त्यांनी स्वतः सेवा मार्गातून घेतलेली आहे. या ठिकाणी एक पुरातन बारव आहे असं ते सांगितलं गेलंय. अतिशय मोठे मोठे वृक्ष या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या जंगलातून आमची सध्या भ्रमंती चालू आहे. बऱ्याच ठिकाणी चिखलातून, गवतातून, काट्यातून
आम्ही सध्या स्थानाकडे चाललेलो आहोत, जे दुर्मिळ स्थान आहे आपल्यासाठी। लोणार सरोवर आहे। आता सध्या पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे आणि कमळजा माते देवीचं जे मंदिर आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे काही जे स्थान आहे, तिकडे आम्ही आता पदभ्रमण करत आहोत। लोणार सरोवरामधले कमळजा माता देवी मंदिर या ठिकाणी आलोय। जे चौक आहे ते नमस्कारी आहे, आपण तिकडे जातोय। आता आपण 4 नंबरच्या स्थानाला भेट देत आहोत। आसनस्थान हे स्थान कुमारेश्वर देवळापासून दक्षिणेस 1.5 किलोमीटर अंतरावर लोणार सरोवराच्या दक्षिण काठाला लागून असलेल्या कमळजा देवीच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे। चौक नमस्कारी आहे। देवळाच्या चौकाला एकूण 3 दरवाजे आहेत, एक उत्तराभिमुख, एक पूर्वाभिमुख व एक पश्चिमाभिमुख आहे। स्थानपोथी श्री क्षेत्र लोणार परिसरातील अनुपलब्ध स्थाने 9 आहेत। लोणारची एकूण स्थाने 13। या ठिकाणी कमळजा माता मंदिर जे लोणार सरोवराच्या परिसरात आहे। या ठिकाणी अथांग पसरलेला लोणार सरोवर जे की एक आश्चर्यच आहे आणि उल्कापात झालेलं असं हे ठिकाण आहे। पाऊस भरपूर झाल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि मित्रांनो, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या ठिकाणी आलेले होते ते कमळजा मातेचं मंदिर सध्या बंद होतं, पण माझ्या परीने मी दाखवण्याचा प्रयत्न केला। लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे। याची निर्मिती एका उल्कपातामुळे झाली। याचे पाणी अल्कधर्मीय आहे। हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे विवर आहे। परिसरात अंदाजे 1200 वर्षापूर्वीची अनेक मंदिरे आहे, त्यातील 15 मंदिरे विवरातच आहे। सरोवराची निर्मिती 52,000 वर्षापूर्वी झाली असे मानले जाते, परंतु 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात सरोवराचे वय 5,70,000 वर्षे इतके वर्तवण्यात आलेले आहे। या परिसरात अनेक रहस्यमय स्थाने असून वास्तू देखील आहेत। सासूसुनेची विहीर, सीतान्हाणे, त्याचप्रमाणे लोणार सरोवर हा एक संशोधनाचा विषय आहे आणि याही परिसरात परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जीव उद्धरणासाठी सरोवरात आले। त्यांची या सरोवर परिसरातील चरणांकित स्थाने पाहून मी मात्र थक्क झालो। स्वामीजींनी भक्तांसाठी अपार कष्ट घ्यावे लागले हे पाहून थक्क तर झालो, पण गहिवरूनही आलो, शब्द बाहेर पडाना। कसं वाटलं आपल्याला?
खूपच छान वाटलंय. प्रसन्न वातावरण आहे. आपण आता कुठल्या मंदिरात आहे? कमळच्या देवी या स्थानी आहेत. चला, कमळच्या माताजी देवीचं मंदिर आपण स्थान वंदन केलंय. आता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. तर या ठिकाणी पुरातन मंदिर आहे. या साईडला येतात एक जोडी ना ती येतात. तिकडे खालून नाही जायचं आपल्याला. असं असं हे शिताना नाही का? हे धार अवलोकन केलेली आहे आणि आपण देखील ती धार जवळून पहा, अवलोकन करा. आजचा व्हिडिओ लोणार स्थानाचा जो काही व्हिडिओ आहे आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि लवकरच आपण पुढच्या स्थानाला भेट देऊया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.